हाय, मी अपेक्षा. तर मी इकडं माझं आवरत होते, तर आम्हाला जायचं होतं शूटसाठी. तर शूट कसला काय तुम्हाला थंबनेलवरून याच्यावरून सर्व समजलंच असेल. आता आहे ना कंप्लीट 6 वाजले आणि माझं आवरलं आहे. मी कुर्ती घातली सिंपल आणि आज इतका खास दिवस, इतका भारी दिवस आणि कधी वाटलं नव्हतं असं. तर बघू किती व्हिडिओ घेता आहेत, तिथं ब्लॉग घेता येत्या का, अलाउड आहे की नाही ब्लॉग. तर मी अलाउड असलं तर नक्की घेईन. बघू आता कसं आहे, तिथं गेल्यावरती समजेल. तर चला, किती दाईवर पडला त्याच्यावर पहा ना. पाऊस नाही पण दाईवर 4 वाजेपासून चालू इथे. हा, एक इथं कोटची खाली परी. फायनली आम्ही निघालेलो आहे आता आणि परीसारखी गाडी जाऊन मस्त राहिली. आमचे ड्रायव्हर दादा म्हणतात तू इथंच राह, आम्ही जातो. परीसारखी गाडी खाली येते. काय काय म्हणते मम्मी? इथं वळवते का पण? परी अयो, ते डोंगर दिसते ना दीदी, ते हा. आलो का ग दीदी लोकेशन वर? नाही तर काय. आम्ही इकडे आलो होतो आता आदित्य दादाच्या घरी. तर मी इकडे स्क्रिप्ट बघत होते तर कसा काय शूटचं, आणि अजून कॅमेरामॅन म्हणजे टीम यायची बाकी होती आमची काही. तर त्याच्यामुळे ना मग आम्ही बसलो होतो इकडं गप्पा मारत, म्हणजे आमचं डिस्कशनच चालू होतं शूटविषयी. किती भारी वाय ना. आता मग अशी कागद होते ना रे, किती छान आहे. घाबरते ना जवळ आल्यावर. किती मस्त आहे पाहिजे दीदी. इथून हे काय आहे रे, सागे का? मस्त आहे. हे तळ आपलंच आहे का? हे आणि तिकडं वरचं का? छान आहे. त्याच्यानंतर आदित्य पण आलं होतं घरी, तर तो बाहेर गेला होता, थोडंसं काम होतं. तर त्यांनी मोठी स्क्रिप्ट पण आणली होती. कॅमेरामॅन म्हणजे सगळे आले होते आमच्या टीममधले. तर इथं आमची तीच चर्चा चालू होती. तर मी इकडे स्क्रिप्ट बघत होते परत एकदा, आणि इकडे पण शूट कुठं करायचं, कसं लोकेशन काय, सगळं इथं डिस्कशन चालू होतं. तर शूटमध्ये त्याचे मम्मी पप्पा, परत माझी मम्मी, मी, म्हणजे सगळी फॅमिली अशी शूटमध्ये होती. तर त्यांच्या पाहुण्यांचं घर आहे इथं जवळच. तर तिथे आम्ही चाललो होतो शूटसाठी. तर इथे सगळे आलेले होते आता, आणि आम्हाला शूट चालू पण करायचं होता. आणि कालच आदित्यचा मेसेज आला होता, कॉल पण आला होता की उद्या शूट करायचं आहे आपल्याला, तुला जमेल का यायला? तर म्हणजे मी काहीच न विचार करता डायरेक्ट हा बोलले. मग आमचं बोलणं झालं. म्हणजे एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीसोबत, रील स्टारसोबत आपल्याला काम करायची संधी भेटते. आणि मला खूप दिवसांचं, म्हणजे मी जेव्हापासून आदित्यचे व्हिडिओ बघते ना तेव्हापासून असं वाटत होतं की अरे आपल्याला कधी याच्यासोबत काम करायला भेटेल का, किंवा याला भेटायला असं भेटेल का, आमची भेट होईल का कधी. पण त्यांनी मला स्वतःहून विचारलं तू शूट का म्हणजे येशील का शूटसाठी? तर मी हो बोलले. आणि त्याच्या चॅनलवरती व्हिडिओ पण आला आहे आपला. तर आदित्य डेरे चॅनल तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही नक्की शॉर्ट फिल्म बघा आमची. तर खूप सारं प्रेम द्या, कमेंट पण करा, आणि व्हिडिओ खूप सारा शेअर पण करा. आणि त्यांची सगळी फॅमिली खूप मस्त आहे. मेन म्हणजे स्वभाव खूप छान आहे. म्हणजे इतका मोठा रील स्टार आहे, असं ॲटिट्यूड वगैरे असं काहीच नाही आहे. आणि त्याच्यासोबत काम करायला पण खूप मस्त वाटलं. आणि शूट करताना पण खूप मस्त अशी मज्जा पण आली. मी ना आता दुसरा लुक चेंज केला आहे, दुसरा ड्रेस घातला आहे. तर याच्यावरती आम्हाला काही शूट करायचं आहे. तर आता परत आम्ही तिकडे चाललो आहे बागामध्ये. आता आहे आमच्या शुभम दादाचा रोल व्हिडिओमध्ये. कोणता रोल आहे रे? कोणता रोल आहे तुझा? फायटिंग. इकडे चालू सेटअप. आलो या रोडला खाली. कोण? हा इकडे या रोडला खाली. गिन्ने गावतामध्ये शूट करायचं आहे. ते तिथं उभा आहे.
आपण भूक लागली. सैराट सैराट, अरे हा सैराट, हा सैराट पिक्चर ज्यांनी पाहिलेलं नसेल त्यांनी बघा आता रिपीट आमची शॉर्ट फिल्म. तरी ते माईक वगैरे काही नाही. माईक होतं बरं का, कारण तुम्ही लय लेट सांगितलं. नाही ना पटकन वाईट आता येऊ दे ना, हाणणार कशाने मी आणि निघून जा. एवढं जे कराल ते सांभाळून सवारी आपले सामान की थोडंसं वन टेक मध्ये करा, पण एकदम नाद वाटला पाहिजे डायरेक्ट मोबाईल कुठे मोबाईल हसायचं नाही, घाई करू नका. काय बोलणार आल्यावर? आदित्य तूच आहे ना रे, बोला. हा मीच आहे. हा मीच आहे. का अपेक्षा काहीच नाही चालू. आमचं कुठं काय चालू? ओके जय बहुतेक कड बिड थोडं नाही राहू दे, उलट भारी वाटत. नाही राहू दे, सांभाळून नाही ते याच्यामध्ये डायरेक्ट कडच लागत धाडच्या. ओके तुम्ही डायरेक्ट ना त्या अँग्री येणीच या, स्माइल ठेवूच नका डायरेक्ट. तुम्ही अँग्री न करा असं ना, असं सांगितलं ना आधी एकदम चला गाडी जाऊ दे इकडे. एखादं वजन होईन रे तवर कवळी होईन एखादी. हा ना तोडून ठेवतो. नाही ना वन टेक मध्ये तू तोडीचं पण राहते, येतं पण राहतील. मग तोडून ठेव. टाकलं नाही ऍक्शनला 2 गांड्या तिकडे थांब. अजून टाकलं ना इकडून एवढा गेला सोडून ना. याद राख परत इथे सोडून नका देऊ. धरायचं सोडून गेला तो पार खाली पडतो. हा गेला ना अयो काहीच नाही. आता सगळं बोलून झाले, सगळं बोलून झाले. आता डायरेक्ट ऍक्शनला कानाखाली मारली, इकडे उचललं, कॉलर पकडली, काहीतरी धमकी दिली. ते झालं, फक्त हाणायचंय. सोडायचंय ना मोठा झाला सगळे नंतर सोडून द्यायचा ना. फर्स्ट एकदा पडलोय ना मी. नाही आता पहिला अंडा पडतो, फर्स्ट टाइम पडतोय. ओके एक मिनिट होल्डर थांबा. ऍक्शन म्हणायचे पैसे थांबा. हात नका जाऊ देऊ ना. हात का बरं जाऊ दे? हात नका जाऊ दे. पहिलं मारलं ना हात मी का तसं जाऊ द्यायला लावते. ऑड वाटतं ना. मी लई मोठं एक साईडला बघा. फोटो काढ. ओके म्हणता का? तुझ्या गॅलरीत जाऊन उभं राहा. ओके कोण घेऊन जाईल? पाऊस आला बरं का? पाऊसच हा पण वांग काल खाल्लं तर पाऊस क्लोज नको जास्त, कारण क्लोज याची डायरेक्ट मोबाईलची पडणार आहे. विड्या आहे त्याच्यात साबळी विडी पडणार. रेडी ऍक्शन बोलत राहा. तुमचा स्टुडिओ कुठे आहे नाशिकमध्ये? कॉलेज रोड. कॉलेज रोडला का? बरं झालं. काय खाल्लं? इकडे ना आता आम्ही चाललो होतो घरी, तर 3 वाजले होते आणि माझं जेवढे रोल होते त्याच्यामध्ये तेवढं काम झालं होतं, तर त्याच्यामुळं मग आम्ही चाललो होतो घरी. आणि तुम्ही बघितलंच असं एका शूट मागे किती मेहनत असते, एक शॉट किती वेळेस घ्यावा लागतो. मला नाही प्यायचं एवढं गार पाणी. नाही एवढं थंड लय थंड आहे बापरे. तर
आम्हाला तर चहा घ्यायचा आहे. माझी झोप झाली मस्त. शोभम गेला इकडे चहा आणायला. लय मस्त झोप झाली. किती भरपूर. घरी आले आले लगेच आमचे फेशियलचे आयब्रोचे लगेच कस्टमर चालू झाले. मम्मीने काही कस्टमर केले, मी पण काही कस्टमर केले. आणि मी तर ना आज खूप जास्त थकलेली पण होते.